Hello, yes sir, this is Dr. Santosh. आज आपण सोर्सेस ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या गोष्टीविषयी पाहूया. ठीक आहे. सोर्सेस म्हणजे काय, तर स्त्रोत, की आपल्या संविधानामध्ये कुठून कुठून आपण ज्या महत्वाच्या गोष्टी, आपण ज्याला महत्वाच्या म्हणूया, कारण त्याच्या बेसवरती आपलं संविधान तयार झालेलं आहे. तर त्याचा जो मूळ होता किंवा स्त्रोत भाग कोणता होता त्याच्याविषयी आपण पाहूया. ठीक आहे. मेजॉरिटी पार्ट तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 हा ज्यावेळेस आला होता त्याच्यातील बऱ्यापैकी, कारण हे लेंदीएस्ट पार्ट होता, लेंदी सगळ्यात मोठा किंवा लेंदीएस्ट ऍक्ट होता आपल्या 1935चा ब्रिटिशकालीन. तर त्याच्यामधले बऱ्यापैकी प्रावधानं आपण आपल्या संविधानामध्ये वापरलेली आहेत. ठीक आहे. आता हा ऍक्ट वेगळी गोष्ट आणि ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन आहे हे वेगळी गोष्ट. ठीक आहे ना. कारण ब्रिटिशांचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं त्याच्यातल्या ॲज इट इज काही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, परंतु जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आपल्यासाठी बनवण्यात आला होता 1935 त्याच्यातल्याही काही प्रावधानं आपण घेतलेले आहेत. आता प्रश्न याच्यावरती कसा बनतो की कोणतं पर्टिक्युलर प्रावधान, म्हणजे आपल्याला असा एखादा प्रश्न येतो की एखादं पर्टिक्युलर प्रावधान विचारलं जातं, हे कोणत्या देशाकडून, कोणत्या देशाच्या संविधानाकडून आपण घेतलं. एकतर मॅच द पेअर साठी येईल किंवा 2-3 विधानं घेऊन ह्याच्यामध्ये राईट रॉंग अशा पद्धतीने विचारलं जाईल. ठीक आहे. सो आपण एक एक गोष्टी बघूया याच्यामध्ये काय आहे ते. आता इथं काय दिलेलं आहे पहा, की 3x2 म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपी ट्रिक ठेवतोय आपण, की 3 गोष्टी आहेत ज्या पेअर्स मध्ये आहेत. पेअर्स मध्ये आपल्याला 3 गोष्टी बघायच्यात, 1, 2, 3. कोणत्या आहेत 3? लक्षात ठेवताना अतिशय सोप्या पद्धतीने ठेवतोय आपण. एक आहे फेडरल, कारण फेडरेशन तयार करायचं 1935 मध्ये दिलं होतं ना. तर फेडरल स्कीम ही एक गोष्ट आपण 1935 बरोबर घेतली आणि याच्या सोबतीला आपण देऊया की ऑफिस ऑफ गव्हर्नर. गव्हर्नर ज्यावेळेस असतं याचा अर्थ आहे की फेडरल सिस्टीम आली. ऑफिस ऑफ गव्हर्नर, गव्हर्नर प्रांतामध्ये प्रोव्हिन्समध्ये असणं, थोडक्यात हे त्या फेडरेशनला आपण जोडून घेऊया. कारण फेडरेशन म्हणजे संघराज्य आणि ऑफिस ऑफ गव्हर्नर म्हणजे हे युनिटरी असलेली गोष्ट आहे थोडक्यात. सो ह्या दोन अपोजिट असलेल्या गोष्टी आपण एकत्र ठेवायच्या. सो फेडरेशन किंवा फेडरल स्कीम किंवा ऑफिस ऑफ गव्हर्नर ह्या दोन गोष्टी एका ह्याच्यामध्ये आल्या. दुसरं जे जॉईंट आहे 2चा, त्याच्यासाठी आपण घेऊया, एक आहे इमर्जन्सी. आपल्याला प्रोव्हिजन माहित आहे, इमर्जन्सी. इमर्जन्सीचं प्रोव्हिजन घेतल्यानंतर कोर्टाचं काम वाढतं, सो ज्युडिशियरीचं काम वाढतं. सो ज्युडिशियरी हा याच्यासोबत आपण पॉईंट घेतोय. सो इमर्जन्सी बरोबर ज्युडिशियरी लक्षात ठेवण्यासाठी घ्या. आणि तिसरी जी जोडी आहे ती आहे की पब्लिक सर्व्हिस कमिशन्स, ज्याला आपण थोडक्यात आपल्यासाठी म्हणूया की युपीएससी. आणि ते काय करत असतात की जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतात त्यांना नेमतात. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स हे याच्यासोबत घेऊया. पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स ही एक कपल झाली. इमर्जन्सी आणि ज्युडिशियरी ही दुसरी कपल झाली. आणि फेडरल आणि ऑफिस ऑफ गव्हर्नर, हे बघा अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर हे नाहीये इथं, ऑफिस आहे फक्त, की गव्हर्नरचं ऑफिस असावं. कशा पद्धतीने त्याची नियुक्ती केली जावी ही गोष्ट वेगळी, ते आपण कॅनडामध्ये बघूया. सध्या महत्वाचं काय आहे की कशा पद्धतीनं ऑफिसचं गव्हर्नर म्हणजे ऑफिस ऑफ गव्हर्नर असावं का नसावं याच्या संबंधी असलेली गोष्ट म्हणजे 1935 मधून घेतली. हा शब्द महत्वाचा आहे, ऑफिस. दॅट्स इट. गव्हर्नरच्या बाबतीत पुढे अजून वेगळं आहे, पण ऑफिस म्हटलं की 1935. तर लक्षात आलं ह्या 2-3 गोष्टी, की 3 गुणिले 2 म्हणजे आपण 2-2च्या 3 जोड्या बघितल्या. पहिली जोडी होती फेडरल स्कीम आणि ऑफिस ऑफ गव्हर्नर, दुसरी इमर्जन्सी, ज्युडिशियरी आणि पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स. लक्षात राहायला सोपं राहील. आपण शेवटी याची व्यवस्थित रिव्हिजन करणार आहोत, त्यामुळे सध्या हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक. आता पुढे पाहूया. आता याच्यामध्ये काय दिलंय पहा की ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. आता ब्रिटिशांच्या बाबतीत कसं आहे की ब्रिटिशाकडून पण आपण बऱ्यापैकी घेतलं. सो पार्लमेंटच्या रिगार्डिंग जे पण काही असेल, पार्लमेंटच्या रिगार्डिंग म्हणजे पार्लमेंटरी गव्हर्नमेंट असेल किंवा पार्लमेंटरीच्या बाबतीत आपण विशेष अधिकार म्हणतो ना, प्रिव्हिलेजेस, तर ते विशेष अधिकार त्याच्यामध्ये असेल, किंवा रूल ऑफ लॉ हे त्याच्याशी रिलेटेड थोडंसं राहील, किंवा लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर जी पार्लमेंटमध्ये चालते ते. आणि पार्लमेंट जे आपलं 2 सदनाचं आहे ना, एक लोकसभा, राज्यसभा. सो हे जे बायकॅमेरलिझम आहे हे पण तत्व आपण ब्रिटिशांकडून घेतलं, जे की पार्लमेंटशी रिलेटेड आहे. सो पार्लमेंटशी रिलेटेड असलेलं पार्लमेंटरी गव्हर्नमेंट असेल, त्यांचे प्रिव्हिलेजेस असतील, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर असेल किंवा बायकॅमेरलिझम असेल, हे सगळं आपण ब्रिटिशांशी कडून घेतलेलं आहे. पार्लमेंटच्या रिगार्डिंग काही गोष्टी आल्या तर आपण ब्रिटिशांचं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. रूल ऑफ लॉ, याच्याविषयी पण प्रश्न विचारला जातो की कोणी सांगितले, त्याचे ते 3-4 तत्व कोणती वगैरे हे आपल्याला माहिती आहे. पण हे रूल ऑफ लॉ हे सुद्धा आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रीट्स, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. रीट्स हे ब्रिटिशांकडून घेतलेलं आहे. ह्याला ट्रिपल स्टार करा, कारण हे असं वाटतं आपल्याला की हे रीट्स म्हणजे आपल्याला
आर्टिकल 32 मध्ये फंडामेंटल राईटच्या बाबतीत आहे का काय, मग फंडामेंटल राईट आपण USA कडून घेतलंय, मग अशा पद्धतीने कन्फ्युज होऊ शकतं. सो रिट्स जे आहे याला ट्रिपल स्टार करा. रिट्स हे आपण ब्रिटिशांकडून घेतलेली गोष्ट आहे. आणि सिंगल सिटिझनशिप हे पण मुद्दा आपण ब्रिटिशांकडून घेतलेला आहे. सिंगल सिटिझनशिप, ठीक आहे ना. सो ब्रिटिशांकडून घेताना 3-4च गोष्टी आपण महत्वाच्या ठेवायच्या लक्षात. एक तर आहे पार्लमेंटशी रिलेटेड असलेल्या गोष्टी, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस असतील किंवा बायकॅमेरलिझम असेल किंवा त्याच्या रिलेटेड लेजिस्लेटिव्हची प्रोसिजर आहे ती. रूल ऑफ लॉ याला एक स्टार करा आणि रीड्सला मात्र ट्रिपल स्टार करा. ठीक आहे, हे आपण ब्रिटिशांकडून घेतलंय. मी शेवटी रिव्हिजनला हे विचारेल, तोपर्यंत तरी लक्षात ठेवा. आणि सिंगल सिटिझनशिप आहे ना, सिंगल सिटिझनशिप आहे पण कोणती, सिंगल टाईपची असलेली आपण ब्रिटिशांकडून घेतली. ओके, ठीक आहे. आता पुढे पाहूया. तात्पुरतं लक्षात ठेवा, आपण त्याच्यानंतर रिव्हिजन व्यवस्थित करणारच आहोत. US गव्हर्नमेंट आहे ना. आता हे जे US कॉन्स्टिट्यूशन होतं त्याच्याकडून आपण काय काय गोष्टी घेतल्या, तर ट्रिक आहे आपली 1, 2, 3. सो 1 असलेली गोष्ट कोणती, 2 असलेली कोणती, 3 असलेल्या कोणती. ठीक आहे. सो USAच्या बाबतीत 1, 2, 3 असं लक्षात ठेवायचंय. एक म्हणलं की सगळ्यात बेस्ट एकच गोष्ट असते ती म्हणजे फंडामेंटल राईट्स, जे आपण फंडामेंटल राईट म्हणलं की आपण US कडेच जातो. ठीक आहे. सो 1 नंबरची गोष्ट आहे ती फंडामेंटल राईट्स. 2च्या बाबतीत आहे ते आपण ज्युडिशियरीच्या बाबतीत घेणार आपण. ज्युडिशियरी, मग ज्युडिशियरीच्या बाबतीत काय की इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी. कारण नॉर्मली ज्युडिशियरी आपण कुठून घेतली, तर 1935. हे महत्वाचं आहे, हे कन्फ्युज व्हायचं नाही. आपण बघितलं ना, इमर्जन्सी आणि ज्युडिशियरी एकत्र होतं, हे 1935च्या बाबतीत. हे 3च्या ज्या 2 जोड्या होत्या त्या 1935च्या कायद्यातल्या आहेत, त्याच्यामध्ये ज्युडिशियरी होतं इमर्जन्सी बरोबर. बरोबर. सो इथं जे आहे USA मध्ये हे ज्युडिशियरी आहे पण इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी आणि ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे, हे 2 गोष्टी. थोडक्यात ज्युडिशियरीला पॉवरफुल बनवणाऱ्या गोष्टी अमेरिकेकडून घेतल्या आपण. ज्युडिशियरी आपण 1935 कडून घेतली, पण त्याला आणखी चिलखत किंवा अजून त्याला स्ट्रॉंग बनवलं आपण US कॉन्स्टिट्यूशन कडून. ज्युडिशियरीचं इंडिपेंडन्स आणि ज्युडिशियल रिव्ह्यू हे 2 मध्ये आलंय. बरोबर. आता 3 मध्ये काय येईल, 3 मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी बघा. एक तर महत्वाचं काय आहे की रिमूव्हल किंवा इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट, प्रेसिडेंटची इम्पिचमेंट, किंवा आपण दुसऱ्या भाषेत आणखी 2 म्हणू की रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांचे जजेस, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसचं रिमूव्हल करणं. इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट हे खूप महत्वाचं आहे. आणि पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंटचं हे पद आणि प्रेसिडेंटला काढून टाकण्याची प्रोसिजर, आणि जे जजेस आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे यांना रिमूव्ह करण्याची प्रोसिजर, या गोष्टी सुद्धा आपण US कॉन्स्टिट्यूशन कडून घेतल्या. सोपं आहे. म्हणजे प्रेसिडेंट हे पद नाही आपण घेतलं, लक्षात घ्या. प्रेसिडेंटला रिमूव्ह करण्याची प्रोसिजर आणि व्हाईस प्रेसिडेंटचं पद आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसला काढून घेण्याची प्रोसिजर हे USA कडून घेतलं. 1 मध्ये काय बघितलं आपण, फंडामेंटल राईट्स. 2 मध्ये काय बघितलं आपण, एक तर इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी आणि ज्युडिशियल रिव्ह्यू. आणि 3 मध्ये काय बघितलं, प्रेसिडेंटला काढून टाकणे, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेसला काढून टाकणे आणि व्हाईस प्रेसिडेंटचं पद ना, पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. याच्यावर ट्रिपल स्टार करा, पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. ठीक आहे, व्हेरी गुड. आता आपण थोडं पुढे जाऊया. आता याच्यामध्ये आयरिश कॉन्स्टिट्यूशन असतं. आयरिश म्हणलं की मला माझ्या पुढं ना लोखंडी साखळी येते ना, आयरनची ना, आपण म्हणतो लोखंडी साखळी. आयरिश म्हणलं असे घट्ट, दुर्मिळ, टिकाऊ, मजबूत असं दिसतं मला ते. सो लोखंडी साखळी. आता केंद्राकडून राज्यांना एक राज्याचे नीती निर्देशक तत्व दिलेले आहेत ना, आपण असं म्हणूया की DPSP स्टेटला दिलेलं. DPSP ची एक साखळी आहे. थोडक्यात काय आहे की बाबा हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत साखळीच्या रूपामध्ये, तुम्हाला ह्या गोष्टी करायच्यात है ना, स्टेटला सांगितलेल्या गोष्टी आहेत. सो DPSP एक साखळीसारखी गोष्ट आपण लक्षात ठेवायची. आता ह्या साखळीवरती ना प्रेसिडेंटला थोडंसं उभा करा है ना. प्रेसिडेंट म्हणजे काय, तर मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, म्हणजे प्रेसिडेंटच्या इलेक्शनची पद्धती काय बाबा, कशा पद्धतीने आपण इलेक्शन करणार, ह्या प्रेसिडेंटला निवडणार वगैरे, ह्याची जी पद्धती आहे ती आयरिश कडून घेतलेली आहे. आता ह्यासोबत काय करतात प्रेसिडेंट, की जे राज्यसभेवरती नॉमिनेशन असतं ना, नॉमिनेट करायचं असतं काही सदस्यांना राज्यसभेवरती. तुला माहिती आहे की 12 लोक वगैरे जनरली तुम्हाला माहिती आहे. सो नॉमिनेटेड किंवा नॉमिनेशन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा हे सुद्धा गोष्ट आपण आयरिश कडून घेतली. सो इमॅजिन करा की एक लोखंडी साखळी आहे, त्याच्यावरती हे प्रेसिडेंट उभा आहेत, त्यांच्या इलेक्शनची पद्धत आहे, आणि ह्या प्रेसिडेंटने हे जे राज्यसभेमध्ये लोक असतात ना 12, आपल्या लक्षात राहण्यासाठी, की नॉमिनेशन करण्याची पद्धत, राज्यसभेमध्ये लोकांना नॉमिनेट करण्याची पद्धत, प्रेसिडेंटच्या इलेक्शनची पद्धत, आणि ही साखळी म्हणजे DPSP ना, राज्याचे नीती निर्देशक तत्व, हे आपण लोखंडी साखळीच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 3 गोष्टी आहेत फक्त, लक्षात राहील ना. ठीक आहे, हुशार आहात तुम्ही, लक्षात राहायलाच पाहिजे. आता कॅनडाच्या बाबतीत पहा.
कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन आपण कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. कॅनडावरून मला काय लक्षात येतं माहिती आहे की आपला जो कानडा राजा पंढरीचा नाही, कानडा राजा पंढरीचा है ना. आता कानडा राजा पंढरीचा म्हटल्यानंतर हे पंढरीचा म्हणजे हे खूप सेंटर झालं ना, हाय 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 पोस्ट झाली. थोडक्यात हे हायर तत्व आहे स्पिरिच्युअलच्या बाबतीतलं ना, वर. मग आपल्या पॉलिटीमध्ये वरचं म्हणजे कोण बघतो आपण, सेंटर, आणि खालचं म्हणजे काय म्हणतो आपण, स्टेट, म्हणजे केंद्र आणि राज्य. सो कानडा म्हणलं की हाय पोस्टकडे म्हणजे सेंटरकडे बघणं अपेक्षित आहे. सो सेंटरकडे कल असणाऱ्या सगळ्या गोष्टी या कॅनडाकडून. कानडा म्हणजे राजा म्हणजे आपला पंढरीचा विठ्ठल, म्हणजेच आपण त्यांच्याकडे जशा पद्धतीची पॉवर आहे, सुप्रीमसी आहे, अगदी तशी सुप्रीमसी केंद्राकडे आहे असे मानणारी जी तत्व आहेत ती आपण कॅनडाकडून घेतली. मग कोणती अशी तत्व आहेत, 3 तशी तत्व आहेत. पहिली गोष्ट काय आहे की कॅनडामधलं फेडरेशन विथ अ स्ट्रॉंग सेंटर. फेडरेशन आहेच बट सेंटर जे आहे ना ते स्ट्रॉंग आहे, हे तत्व आहे. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर हे एक पहिलं झालं. त्यानंतर रेसिड्युअल पॉवर्स ज्या असतात ना त्या सेंटरकडे राहतील, ज्या राखीव पॉवर्स असतात त्या सगळ्या सेंटरकडे राहतील, हे पण तत्व तसंच झालं. आणि अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर्स बाय सेंटर, म्हणजे जे राज्याचे राज्यपाल असतील त्यांची अपॉइंटमेंट हे सेंटर करेल, म्हणजे सेंटरकडेच पॉवर गेली ना. तो कानडा जो आहे आपला त्यांच्याकडे म्हणजे केंद्र, आपल्या बाबतीत केंद्र पॉलिटीमध्ये सेंटर, सेंटरकडे कल असलेल्या सगळ्या गोष्टी. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, त्याच्यानंतर राखीव पॉवर जे रेसिड्युअल पॉवर्स आहे त्या सेंटरकडे राहतील, आणि गव्हर्नरची अपॉइंटमेंट हे सेंटर करेल. लक्षात. आता ऑफिस ऑफ गव्हर्नर कुठं होतं सांगा मला, ऑफिस ऑफ गव्हर्नर 1935. आणि अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर बाय सेंटर, म्हणजे अपॉइंटमेंटची पद्धत कशी आहे तर सेंटर करेल, ही गोष्ट आहे ती कॅनडाची. ठीक लक्षात. गव्हर्नरच्या बाबतीत लक्षात घ्या, ऑफिस ऑफ गव्हर्नर 1935 आणि अपॉइंटमेंट ऑफ दॅट गव्हर्नर बाय सेंटर हे आपण घेतलं कॅनडाकडून. ठीक आहे. आता हे जे एक जे राहिलेलं आहे ना, हे एक काय आहे बघा, एक हे खूप महत्वाचं आहे, आणि ह्याला ट्रिपल स्टार करा कारण याच्यावर विचारलं जातं. ऍडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टचं ऍडवायझरी ज्युरिडिक्शन आहे. ऍडवायझरी हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि खूप महत्वाचा आर्टिकल पण आहे. याचा संबंध तुमचा होमवर्क पण लक्षात घ्या. 143 या पद्धतीचे हे जे कलम आहे हे पण याच्या अनुषंगाने थोडं बघून घ्यायचं. ठीक आहे. सो ऍडवायझरी ज्युडिक्शन जे आहे सुप्रीम कोर्टचं ते आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या आपलं कानडा राजा पंढरीचं, त्यानुसार जे स्ट्रॉंग सेंटर आहे, सेंटरच्या थोडक्यात कल असलेल्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. ओके, व्हेरी गुड. आता आपण थोडं पुढे चालूया. आता हे ऑस्ट्रेलियाचं बघा, ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन. ऑस्ट्रेलियाकडून आपण काय काय गोष्टी घेतल्या तुम्हाला जनरली माहिती आहे की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड है ना. आता या ज्या न्यूझीलंड आहेत याच्या पद्धतीनं आपण दोन ज्यावेळेस आपण नकाशामध्ये किंवा मॅपमध्ये बघत असतो ह्या गोष्टी, तर त्याचा अर्थ काय आहे की आपल्याला सगळ्यात महत्वाचा पाहता येईल असा की हे जॉईंट आहेत ना. जॉईंट म्हणजे काय, कशा पद्धतीने जॉईंट. सो आता जॉईंट वाल्या सगळ्या गोष्टी असतील ना त्या या ऑस्ट्रेलियाच्या रिगार्डिंग असतील. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आणि न्यूझीलंडमध्ये असलेल्या, कारण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे एक प्रकारचे जॉईंट नाहीत ना. जॉईंट आपण लक्षात ठेवूया. काय आहे जॉईंट मध्ये, सगळ्यात पहिले आहे कॉन्क्युरंट लिस्ट है ना. कॉन्क्युरंट म्हणजे समवर्ती सूची. समवर्ती, समवर्ती म्हणजे लक्षात येते ना की दोघांचं अधिपत्य असतं. सो जॉईंट साठी कॉन्क्युरंट हा शब्द बरोबर पॅच होतोय. ओके, व्हेरी गुड. दुसरा कुठला पॅच शब्द होईल आणखी, फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्स. ही फ्रीडम म्हणजे ह्याच्यामध्ये पण बघा, ह्याच्यामध्ये पण एक जॉईंट आला की तुम्ही ह्या भागाकडून त्या भागाकडे जाताय. सो इथला एक जॉईंट आहे काय, फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्स. आणि नंतर आहे जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊसेस ऑफ पार्लमेंट. सो जॉईंट इथं पण आहे. सो जसं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे जॉईंट आहे, अगदी तशाच पद्धतीच्या जॉईंटच्या तिन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. पहिली तर कॉन्करंट लिस्ट, त्यानंतर जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊसेस ऑफ पार्लमेंट आणि फ्रीडम ऑफ अ ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्स. म्हणजे हे पण एक जॉईंट पद्धतीचं आहे, कारण संबंध प्रस्थापित करणं आहे ना, व्यापार करणं वगैरे ह्या गोष्टी लक्षात राहील. सो ऑस्ट्रेलिया म्हटलं की जॉईंट, न्यूझीलंडशी असलेल्या जॉईंट आणि जॉईंटच्या असलेल्या ह्या गोष्टी. व्हेरी गुड. आता पुढे येऊया. जर्मनी. जर्मनीमधून एकच शब्द ठेवायचा लक्षात हिंदी मधला. जर्मनी म्हणजे जमजाना. जमजाना, जमजाना म्हणजे फ्रीज हो जाना, फ्रीज. आता आपण म्हणूया की जमजाना किंवा फ्रीज म्हणजे काय, तर फंडामेंटल राइट्स हे इमर्जन्सी मध्ये फ्रीज होतात. जम जाते है वो, फंडामेंटल राइट्स फ्रीज हो जाते हैं, जम जाते हैं. आता लक्षात घ्या, फंडामेंटल राइट्स हे आपण युएसए कडून घेतलं आणि इमर्जन्सी हे प्रोव्हिजन 1935 ह्या कायद्यानुसार घेतलं. तर फंडामेंटल राइट्स इमर्जन्सी मध्ये कशा पद्धतीने असेल किंवा काय होईल हे मात्र आपण घेतलं जर्मनीकडून. कारण आपली ट्रिक काय राहील, जम जाना म्हणजे फ्रीज. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. आता रशियाकडे चला. रशिया. आता रशिया म्हटलं की आपण पुतीन लक्षात ठेवायचे.
पुतीन आपल्याला जनरली माहित आहे की डेंजर भाऊ आहे पुतीनमध्ये. पुतीनचे दोनच गोष्टी, ते देशाच्या प्रती खूप छान पद्धतीने स्वतःची ड्युटी निभावत असतं ना, ड्युटीच्या बाबतीतला सेन्स आहे. आणि दुसरा जो आहे तो आयडियल ऑफ जस्टिस, म्हणजे जस्टिस म्हणजे ते त्यांच्या लोकांना न्याय वगैरे देतं. ठीक आहे. सो पुतीनच्या बाबतीत काय गोष्टी आल्या की ड्युटी देशाच्या बाबतीत करतं आणि जस्टिस आहे त्याच्या लोकांना देतं. ह्या दोन गोष्टी आपण रशियाच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या. हे ट्रिकसाठी आहे. एक तर ड्युटीचा म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, आणि जे जस्टिस आहे, मग जस्टिस कोणत्या पद्धतीचा, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल. प्रिअम्बल मध्ये जे आपण 3 बघितले ना जस्टिस, हे इथूनच घेतलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता फ्रेंचच्या बाबतीत काय गोष्टी आहेत मग फ्रेंच. आता फ्रेंच म्हणलं की सगळ्यात महत्वाचे तुम्हाला फ्रेंचचा तो उठाव माहित आहे, फ्रेंच क्रांती माहित आहे. त्याच्यामध्ये आपण लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी ही गोष्टी घेतल्या. है ना, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. आता ज्यावेळेस आपण प्रिअम्बल बघेल ना, त्याच्यामध्ये जस्टिस हे पण एक तत्व आहे, लिबर्टी आहे, इक्वॅलिटी आहे, फ्रॅटर्निटी पण आहे. सो जस्टिस हे आपण घेतलेलं आहे रशियाकडून आणि लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी घेतलेलं आहे फ्रेंचकडून, कारण फ्रेंच क्रांतीमधली ही तत्व होती. है ना. ओके. मग याच्यासोबत आणखी काय घेतलेलं आहे, तर जे फ्रेंच आपण म्हणतो ना, एक दाढी करण्याचा एक प्रकार आहे, फ्रेंच दाढी आपण बऱ्यापैकी मेन ठेवतात. सो ते पण पब्लिकमध्ये चांगलं फेमस झालं होतं. सो आपण पब्लिक मधून रिपब्लिक हा एक शब्द घेऊ. ठीक आहे, महत्वाचा आहे. सो रिपब्लिक, पब्लिकमध्ये फेमस काय, फ्रेंच दाढी. सो आपण ट्रिकसाठी लक्षात ठेवतो हे सगळं. सो रिपब्लिक हे सुद्धा गोष्ट आपण फ्रेंच कडून घेतलेली आहे. ओके. सो फ्रेंचच्या बाबतीत दोन गोष्टी, कोणती, पहिली गोष्ट म्हणजे फ्रेंचच्या उठावात असलेल्या गोष्टी, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. आणि फ्रेंच दाढी ही फेमस होते कोणामध्ये, पब्लिकमध्ये. सो रिपब्लिक या गोष्टी आल्या. ठीक आहे. रशियाच्या बाबतीत काय, पुतीन आहेत, त्याची देशाच्या प्रति ड्युटी एकदम जबरदस्त आहे आणि त्यांनी लोकांना जस्टिस दिलेला आहे. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. आता आपण थोडं बघूया साऊथ आफ्रिकेच्या बाबतीत. साऊथ आफ्रिकेच्या बाबतीत बघा, ज्यावेळेस वास्को दी गामा यांनी आपण म्हणतो ना केप ऑफ गुड होड, केप ऑफ गुड होप, ज्यावेळेस ते वळसा घातला खंडाला, ना, म्हणजे त्यांनी जो अगोदरचा जो रूट होता ना तो अमेंड केला, बदलला. म्हणजे त्यांनी आपल्याकडे व्यापार करण्यासाठीचा रूट जो आहे वास्को द गामा यांनी अमेंड केला, म्हणजे बदलला, म्हणजे सागरी मार्गातून आले आता. सो अमेंड केला, कुठला रूट त्यांचा अमेंड केला स्वतःचा. मग त्याच्यामुळे अमेंडमेंट ही गोष्ट आपण साऊथ आफ्रिकाकडून घेतली. लक्षात. सो ट्रिकला लक्षात ठेवायचं. साऊथ आफ्रिकेच्या त्या टोकाला, आपण आफ्रिकेच्या टोकाला त्यांनी वळसा घातला वास्को दी गामाने, आफ्रिकेच्या टोकाला. सो केप ऑफ गुड होप आपण म्हणतो त्याला. सो त्यांनी सागरी मार्ग अवलंबला, म्हणजे त्यांचा व्यापाराचा मार्ग अमेंड केला. सो अमेंडमेंट प्रोसिजर ही आपण यांच्याकडून घेतली. आणि ऍट द सेम टाइम राज्यसभेच्या मेंबर्सचं इलेक्शन कसं असेल, राज्यसभेच्या मेंबरचं इलेक्शन कसं असेल. आता इथं बघा, राज्यसभेवरती नॉमिनेशन हे जे आहे ते आपण कुठं बघितलं होतं, राज्यसभेच्या लोकांचं नॉमिनेशन हे लोखंडी साखळीवर प्रेसिडेंट उभे होते, म्हणजे आयरिश कडून घेतलं. आणि राज्यसभेच्या लोकांचं इलेक्शन कसं असेल, तर ते मात्र साऊथ आफ्रिकेकडून घेतलं. सो राज्यसभेच्या बाबतीत ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. आता जपानच्या बाबतीत काय गोष्ट आहे बघा. जपान, तुम्हाला माहित आहे किती पण भूकंप येऊ द्या, काहीही होऊ द्या, कितीही त्यांच्यावरती बॉम्ब हल्ले होऊ द्या, किती सुनामी येऊ द्या, तरी देखील ह्यांनी एक अशा पद्धतीचं स्वतःला इस्टॅब्लिश्ड असं उदाहरण तयार करून ठेवले जगासमोर, की काही होऊ द्या, आम्ही तयार आहोत, पुन्हा आम्ही तयार राहणार. सो एक इस्टॅब्लिश्ड एक्झाम्पल आहे जपान म्हणजे सगळ्या देशासमोर, है ना. सो प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, हे जे आपण घेतलेली गोष्ट आहे हे जपानकडून घेतली. आता तुम्ही यात कन्फ्युज नका हो की जी प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे आपण जे ब्रिटिश पार्लमेंट आहे त्यांच्याकडून तर घेतले का नाही, त्यांचे ब्रिटिश पार्लमेंटचे हे तत्वच आहे की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे युएसचं आहे. परंतु आपण प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे संविधानामध्ये घेतलेलं तत्व हे जपानकडून घेतलेलं आहे. लक्षात, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. ओके. चला, आता आपण थोडक्यात तुम्हाला सगळं हे समजलेलं असेल असं समजून आता आपण थोडी रिव्हिजन करूया. ठीक आहे, रेडी. आता मी एक एक गोष्ट फक्त विचारेल तुम्हाला, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. ओके. आता मला हे सांगा, कॉन्करंट लिस्ट हे आपण कोणाकडून घेतलं, कॉन्करंट लिस्ट. कॉन्करंट हा एक जॉईंट आहे. सो जॉईंट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा, सो ऑस्ट्रेलियन. ओके, व्हेरी गुड. फंडामेंटल राईट्स फ्रीज होतात इमर्जन्सीमध्ये. फ्रीज म्हणजे जमजाना, जमजाना म्हणजे जर्मनी. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर मला हे सांगा, रिपब्लिक म्हणजे पब्लिकमध्ये फेमस काय, फ्रेंच दाढी. व्हेरी गुड, म्हणजे फ्रेंच. त्यानंतर अमेंडमेंट कुठून घेतला आपण, अमेंडमेंट. अमेंडमेंट म्हणजे रस्ता अमेंड केला कोणी, साऊथ आफ्रिकेच्या टोकाला, आफ्रिकेच्या टोकाला म्हणजे थोडक्यात साऊथ आफ्रिका. ओके. इमर्जन्सी कुठून घेतली, इमर्जन्सी. व्हेरी गुड, 1935. आता इमर्जन्सी नंतर फंडामेंटल राईट्स कुठून घेतले आपण, व्हेरी गुड, युएस मध्ये. आणि हे फंडामेंटल राईट इमर्जन्सी मध्ये फ्रीज होतात, हे आता जस्ट आपण बघितलं, जमजाना म्हणजे जर्मनी. ओके. ज्युडिशियरी कुठून घेतली,
हा व्हेरी गुड 1935. ज्युडिशियरीचं ज्युडिशियल रिव्ह्यू आणि इंडिपेंडन्स कुठून घेतला? व्हेरी गुड USA कडून. अच्छा, त्याच्यानंतर मला सांगा सिंगल सिटीजनशिप ब्रिटिश कडून. व्हेरी गुड. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, अच्छा म्हणजे हे सेंटरची पॉवर म्हणजे कॅनडा म्हणजे राजा, कॅनडा कडून आपण घेतलं. व्हेरी गुड. DPSP कुठून घेतलं? DPSP एक साखळे लोखंडाची, ओके आयरिश, व्हेरी गुड, आयरिश कडून घेतलं. त्याच्यानंतर आपण ड्युटीज, ड्युटीज कोणी चांगले करते फंडामेंटल ड्युटीज? अच्छा पुतीन म्हणजेच रशिया, ओके. त्याच्यानंतर नॉमिनेशन, राज्यसभेवरती सदस्यांचं नॉमिनेशन करणं, अच्छा त्या साखळीवरती उभे असलेले प्रेसिडेंट, ओके. इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, ओके US. पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, हा ते सुद्धा US. जजेसचं हायकोर्ट सुप्रीम कोर्टचं रिमूव्हल, ओके ते सुद्धा US, व्हेरी गुड. फंडामेंटल राईट्स US, ओके. आता हे सांगा की ऍडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, ऍडवायझरी, हा बरोबर 3+1 बघितलं होतं, 3 म्हणजे पॉवर असलेल्या सेंटरकडे म्हणजेच कॅनडा, ऍडवायझरी कॅनडाकडून, ओके. आता मला शेवटचं सांगा आणि व्यवस्थित सांगा, चुकायचं नाही, ठीक आहे. रीड्स कुठून घेतले आपण? रीड्स, व्हेरी गुड, रीड्स हे आपण घेतलेले ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडून, ठीक आहे. तरी पण याच्यामध्ये पुन्हा एकदा पहा, तुम्हाला काय अडचण आली किंवा आठवत नसेल तरी देखील हे एकदा पुन्हा एकदा ऐकून घ्या, ठीक आहे. मला वाटतं ह्या बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. स्वतःच्या पण काही ट्रिक्स लावा, परंतु या ट्रिक्सला टू द पॉइंट पद्धतीने लक्षात राहण्यासाठी पुन्हा एकदा ऐका आणि ह्या गोष्टी मिक्स करा. म्हणजे जे मी तत्व सांगितले आता हे जसे तुम्हाला विचारलं फंडामेंटल ड्युटी, फंडामेंटल राईट, इमर्जन्सी, लिबर्टी, इक्वॅलिटी, जस्टिस, हे मिक्स करा, इंटरमिक्स करा आणि त्याच्यानंतर मग हे कशात आहे, हे कशात आहे, हे कशात आहे, हे कशामध्ये आहे, हे कशामध्ये, हे या पद्धतीने रिव्हिजन करा. दिस इज कॉल्ड A1, ठीक आहे. ह्या A1 पद्धतीने तुम्ही ही रिव्हिजन करा, लगेच लक्षात राहील. सगळ्याच असलेले हे तत्व एकत्र मिक्स करा आणि मग ते तुम्हाला रिकॉल होते का नाही चेक करा आपल्या ट्रिक्सचा व्यवस्थित वापर करून, ठीक आहे. ओके, थँक्यू फॉर लिसनिंग, हॅव अ नाईस टाइम.